प्रभात मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सागर हा बोलत असतो की सॉरी सावनी, मला माफ कर, पण मी माझ्या आईच्या शब्दाच्या पुढे जात नाही. तर लगेच सावनी बोलते की अरे हो, पण तुला माहिती आहे की हे काम किती इम्पॉर्टंट आहे. मला तुझ्या सही घेण्यासाठी मी तुझ्या ऑफिसमध्ये 4 वाजताच गेली होती. मला काही माहीत नाही, तू जेव्हा मला ह्या पेपर्सवर साईन देत नाही तोपर्यंत मी इथून जाणारही नाही. तर सागर बोलतो की ती माझ्यासाठी तर काही काम करणारे नाही आणि मी करूही देणार नाही, पण आई जर तुला काही करायचं असेल तिच्याकडून तर तू घे करून. तर लगेच इंद्रा बोलते की चल हो, तू मग टोल भर. तर सावनी लगेच बोलते की किती पैसे ट्रान्सफर करायचे सांगा तुम्हाला. तर इंद्रा बोलते की अबे पैसे नाही ग, माझ्या घरातली मोलकरीण 2-3 दिवसापर्यंत येणार नाही आहे, म्हणून खूप कामं बाकी आहेत. कचरा काढायचा आहे, फरशी पुसायची आहे, कपडे धुवायचे आहे. तर जशी पण तू माझ्या घरात आली तर त्या माझं घर घाण होणारच आहे, तर तू त्याच्यासाठी फरशीच पुसून घे ना. तर रागवत सावनी बोलते की आर यू आउट ऑफ युअर माइंड, आणि बोलते की सागर तू तर काहीतरी सांग तुझ्या आईला. तर सागर बोलतो की ऐक, मी ऑफिसमधले तरी बॉस असला ना तरी माझ्या घरी ही माझी आईच बॉस आहे. तर लगेच इंद्राच्या खांद्यावर हात ठेवून सागर बोलतो की काय बॉस मग. तर लगेच इंद्रा बोलते की हो मग हे माझं घर आहे, मग मी काय बोलन तेच होईल इथे. तर सावनी ओरडत बोलते की तुम्ही दोघंही खड्ड्यात जा, मी काही करणार नाही आहे, समजलं. तर इकडे लकी आणि मुक्ता ही लकीच्या समोर तो रिझल्टचा पेपर दाखवते आणि बोलते की अरे हा तुझा आहे का. तर लकी बोलतो की नाही नाही, हा काय माझा आहे, मी तर वेगळं काही शोधत होतो माझं. तर मुक्ता बोलते की अरे वा, म्हणजे त्यांनी तर पूर्ण युनिव्हर्सिटीच पालथी पडली आणि ते एवढे बावळट आहे की त्यांनी तुझं नाव लिहिलं आहे आणि तू तर फेल पण नाही आहे, तुला तर 75% पडले आहे ना. तू तर खूप एन्जॉय केलं ना, तुझे 75% भेटले म्हणून एवढं सेलिब्रेशन केलं की तू तुझ्या सागर दादूकडून एवढे पैसे घेतले की तू फॉरेन टूरला गेला, तुझ्या फ्रेंड्ससोबत पार्टी करायला गेला, हो ना. तर इकडे सावनी ही ते कपडा घेऊन ते पाणी फेकून देते तर फरशीवर. तर लगेच इंद्रा बोलते की अगं तसं नाही गं, ते पिळून आपल्याला ती फरशी पुसायची असते, समजलं का. मग लगेच इकडे ती सावनी पायाने पुसत असते. तर इंद्रा बोलते की पायाने कोणी पुसलं होतं गं, पायाने नसता पुसतात, ते हाताने पुस. तर सावनी ही बोटांनी पुसत असते. तर इंद्रा बोलते की अगं बोटांनी का पुसतेस गं, काय तुझे नख बघायला दाखवती का आम्हाला शोपीस म्हणून, हाताने नीट पुस ना. तर लगेच सावनी ही हाताने पुसू लागते. तर सावनी ही चिडचिड करून उठते आणि बोलते की ओ माय गॉड माझी साडी. तर इंद्रा बोलते की अरे जेव्हा काम करशील तेव्हा साडी तर खराब होणारच ना. तर सावनी बोलते की अहो पण ही माझी 1 लाखाची साडी आहे, तुम्हाला काही समजतं का, मी ही पूजा खन्नाकडून घेतली होती. तर इंद्रा बोलते की मग तू पूजेलाच घालायची ना. तर सावनी बोलते की अहो माझी पूजा खन्ना म्हणजे माझी डिझायनर आहे साडीची. तर इंद्रा बोलते की जाऊ दे ते, चल आमच्या पायाखाली पण पुसून घे. तर सावनी जेव्हा पायाखाली हात घालते तर जोरात ही इंद्रा तिच्या हातावर पाय देते. तर लगेच जोरात सावनी ओरडत बोलते की माझे नख बघा ना. तर लगेच इंद्रा उठून सावनीला ढकलून देते आणि बोलते की अगं मग का लुडबुड करते का, मध्ये मध्ये नीट पुस ना. तर इंद्रा ही सागरला चहा आणते आणि थोडा चहा फरशीवर सांडवते आणि बोलते की अरे बाई माझे बघ ना, हा थोडा चहा माझ्याकडून सांडला आहे, तर तू पण तेवढा पुसून घे. जसा तू तुझं तोंड पुसते ना एवढं मस्त, तसंच मग ही फरशी पण तुझं तोंडच समज आणि तिला पण मस्त एकदम पुसून घे. तर सागर बोलतो की आई तुला आठवतंय जेव्हा आपल्या घरी पाहुणे आले होते तेव्हा सावनीने आजारी होण्याचं नाटक केलं होतं, पण तू खरंच आजारी असूनही तू सगळं काम केलं होतं. आणि आता तीच सावनी आपल्या घरची लादी पुसते. तर सावनी मनातल्या मनात रागवत बोलते की तू मला आता तुझ्या घरची मोरकरीण बनवली आहे ना, तर काही नाही, पण तुला या सगळ्याचा हिशोब चुकता करावा लागेल, एवढं लक्षात ठेव. तर इकडे रकी बोलतो की वहिनी प्लीज तू कोणाला काही सांगू नको. तर मुक्ता बोलते की एक शब्दसुद्धा बोलू नको. जेव्हा तू एवढे मार्क्स अचीव केले तेव्हा सगळेजण तुझ्यावर आनंद झाले होते, खुश झाले होते. मी तुला बोलले होते की तुला एवढे मार्क्स कुठून आले, तू एवढा मेंड अचीव का कसं काय केला. तर तू मला ओरडत आणि चिडचिड केली होती ना माझ्यावर, तेव्हाच ते माझं खऱ्यातरमध्ये रूपांतर झालं होतं. पण ते तर सगळे तुझी माणसं होती ना, ती तुझी मम्मी दादूस. चल तू पैसे घेतले ते घेतले, मी काही बोलत नाही, पण तू खोटं बोलून पैसे घेतले, अरे हा फ्रॉड आहे. तर लकी बोलतो की वहिनी तू प्लीज कोणाला काही सांगू नको, मी सगळ्यांपुढे सॉरी बोलन. तर मुक्ता बोलते की नाही तू सॉरी नाही बोलायचं, फक्त येत्या 24 तासात तू हा रिझल्टचा पेपर तुझ्या घरच्यांसमोर दाखवणार आहे. ते ऐकून आता इकडे लकीला मोठा धक्का बसतो.
तर इंद्रा बोलते की चल जाऊ दे, आता तू माझी सईचे रूम पुसून घे. तर जोरात हा सागर बोलतो की नको आई, तिला नको सांगू, ती आपल्या सईची रूम आहे आणि मला तिचे ते घाण पावलं तिच्या रूममध्ये पडलेले चालणार नाहीत मला. तर इंद्रा बोलते की हा तसं पण ते खरंच आहे बरं का, पण तुला एक सांगू का, जी माझी मोलकरीण आहे ना, तुला सांगते मी एवढं मस्त काम करते सगळं, आणि मला तिचा अभिमान वाटतो की ती तिच्या हिमतीवर ते पैसे कमवते आणि तू दुसऱ्यांच्या जीवावर जगते, जसे त्या बैलसुगड्याच्या जीवावर तू जगते. इकडे सावनी सागरकडे येते आणि बोलते की सागर, तू यांना गप करायला लाव आणि मी तुला माहिती आहे सगळं काम केलं आहे, आता तर तू माझ्या पेपर्सवर प्लीज साईन दे ना. तर सागर बोलतो की आता माझ्या पट्टी काढायचा वेळ झाला आहे म्हणून, आणि तसं पण मला हे डॉक्युमेंट्स वाचायचे राहिलेत, कारण तू काढलेत हे डॉक्युमेंट्स म्हणून एक ना एक शब्द मला वाचूनच काढावं लागल, एवढा विश्वास कोण ठेवल तुझ्यावर. तर सागर बोलतो की श्रावणी, मी ह्या सगळ्यासारखा नाही आहे, प्रोफेशनल आणि पर्सनल मी हे मिक्सअप नाही करत, पण तू त्या सगळ्या लिमिट्स क्रॉस केल्या आहेत. ते म्हणतात ना, ज्याला त्याला त्याचीच भाषा कळते, तसंच मग मी ही सगळी कामं करायला नव्हती पाहिजे, पण आणि तू माझी मुलांची आई आहे, पण तू त्या आईच्या शब्दालाही तू कधी मान दिला नाही. मग मी तुझा मान कसा राखू? ज्या माणसांचा आपला मान राखावा लागतो, कारण तेव्हा ते आपल्यासाठी काही करतात, म्हणूनच त्यांचा आपण मान राखतो. तर सागर बोलतो की तू मला आता ऑफिसमध्ये भेट आणि हे पेपर्स लॉयरकडे दे, ते वाचून मला सांगतील तेव्हा मी साईन करील. ते बोलून तिथून सागर निघून जातो. तर सावनी बोलते की सागर पण ऐक ना माझं. इंद्रा बोलते की आता चल तू निघायचं इथून. तर जोरात चिडचिड करून ती फाईल घेऊन सावनी तिथून निघून जाते. तर तेवढ्यात तिथे मुक्ता येते आणि मुक्ता झाडून घेते. तर लगेच इंद्रा बोलते की अरे तू नको झाडून घेऊ ग, तुला दिसत नाहीये का किती मस्त फरशी सगळी कामं झाली आहेत आपली, स्वयंपाक पण मीच करते ग. तर मुक्ता बोलते की नाही हो मम्मी, मी करते ना स्वयंपाक. तर लगेच इंद्रा बोलते की नाही ग, मी करते बाई, मी चुकलंच ते माझं की तुला मी किचनमध्ये भाज्या घालवलं, तुला तीच माझी मोठी चुकी झाली. तर इकडे लकी हा त्याच्या मित्राला भेटायला बाहेर आलेला असतो आणि तेवढ्यात त्याचा मित्र येतो आणि बोलतो की काय झालं लकी तुला. तर लकी बोलतो की अरे खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे रे, आणि एवढा मोठा शॉट कधी झाला पण नव्हता. तुला माहिती आहे ना की माझ्या MBBS इथे रिझल्ट लागला होता, तर तेव्हा तो रिझल्टला मी नापास झालो होतो. तर तो रिझल्टचा पेपरच आता माझ्या वहिनीला कळाला आहे आणि ती बोललेली आहे की जर तू आज मी जर हा पेपर घरी दाखवला नाही तर मग ती स्वतः सांगणार आहे. आता फुल वाट लागली रे, आता काय करायचं. जर हे दादूसला कळालं ना तर तो मला उभा सोलून टाकेन. तर लकीचा मित्र बोलतो की अरे लकी खूपच मोठा शॉट झालाय, आता काय करायचं. तर लकी हा विचार करत असतो. तर तेवढ्यात त्याला एक व्यक्ती सुचते. तर इकडे मुक्ता ही सागरच्या हाताला पट्टी सोडत असते. तर लगेच इकडे सागरचे पप्पा बोलतात की किती मस्त सोडतीये सुनबाई तू ती पट्टी. इंद्रा तिथे येते आणि बोलते की अगं थोडं हळूहळू कर, माझ्या मुलाला त्रास होईल. तर लगेच सागरचे पप्पा बोलतात अगं तुला त्याच्यातलं काही कळत नाही तर तू बोलू पण नको. तर लगेच ती पट्टी सोडून मुक्ता ही तो हात हलवायला लावते. तर सागर हा हात हलवत असतो आणि लगेच इंद्रा बोलते की अगं काय करायला सांगतीये त्याला खरंच हात दुखेल ग त्याचा. तर लगेच इकडे मुक्ता बोलते की नाही हो मम्मी, आणि सागरला सांगते की तुम्ही पण थोडं हळूच करा ना, आत्ताच तो हात फ्री झाला आहे, त्याचे मसल्स अजून हेल्दी व्हायला थोडा टाईम होतो. तर मुक्ता ही त्याचा हात घेऊन मसाज करत असते. तेवढ्यात सागरचे पप्पा बोलतात की वा किती मस्त आहे ना, जर आपलीच घरची सून डॉक्टर असली तर कुठे जायचीच गरज नाही, हो का नाही सागर. तर सागर हा बोलतो हा ती तर दातांची डॉक्टर आहे आणि तशी पण ती डॉक्टर होता ती माझ्या सागरीची बायको पण आहे, मग तिचे एवढे डॉक्टरचे सल्ले देण्याचे आणि ती मग माझ्या सागराची काळजी पण घ्यायला हवी ना तिने. तर इकडे इंद्रा आणि सागरच्या पप्पाचा आरडाओरडा चालू असतो. तर सागर बोलते की शांतता ठेवा आता, आणि सागर हा मुक्ताला बोलतो की आता ठीक आहे मी. तर मुक्ता बोलते की बरं आता मी तुमच्या इथे गोळ्या औषधं संपले आहे, तर म्हणून मी मेडिकलमध्ये जाऊन तेवढे औषध आणते. आणि ते बोलून तेवढ्यात मुक्ता ही निघून जाते तिथून. तर इकडे सावनी ही तिच्या घरी येते. तर तिची मोलकरीण ही फरशी पुसत असते. तर तिची मोलकरीण बोलते की अहो मॅडम थांबा ना, काय करताय तुम्ही, मी इथं ही फरशी पुसून घेतली आहे, तुम्ही तुमच्या पायाने घाण करताल त्याला परत. तर लगेच सावनी बोलते की हो मला माहिती ना, जर मी इथे चहा सांडवला तर तुला त्रास होईल, थांब तुला दाखवतेच. सावनी ही डस्टबिन घेते आणि तो डस्टबिन मधला कचरा तो फरशीवर सांडवते आणि बोट दाखवून बोलते की जर तुम्हाला परत त्रास दिला तर बघ आता हे नीट साफ कर, समजलं ना तुला. तेवढं बोलून ती तिथून निघून जाते. तर इकडे लकी आणि त्याचा मित्र
हे खाली येतात आणि बोलतात की लकी बोलतो की तुला माहिती आहे ना सगळं, मी तुला काय सांगितलंय ते लक्षात ठेव नीट. तरी इकडे लकी आणि त्याचा मित्र घरात येतो तर लकी त्याला बाहेर ढकलून देतो आणि बोलतो की रडत की तू आता सगळ्यांना सांग की खरं काय आहे. तर लगेच सागर बोलतो की अरे काय झालं आधी ते तर नीट सांग ना, आणि हा कोण आहे. तर लकी बोलतो की दादूस मला यांनी फक्त पार्टीसाठीच मतलबी ठरवलं माझ्यासोबत, यांनी खूप मोठा मजाक केला. तसं बोलून तो रडायला लागतो. तर इंद्रा बोलते की अरे पण झालं तरी काय ते सांग. दादूस हे एवढ्या घाण मित्र असून माहीतर माझ्याकडे मी एकटा राहिलेलोच बरं, आता मी कुठे तोंड दाखवायचं पण लायक नाही. तर सागर बोलतो बरं ठीक आहे चल सगळं मानतो मी, पण झालंय तरी काय. तुला तेव्हा बोललो होतो ना की मी MBA झालोय, मी पास झालोय आहे त्याच्यात. मला आज समजलं की मी ते MBA मध्ये नापास झालो आहे. तर सागरचे पप्पा लगेच जोरात बोलतो की काय बोलतोय तू हे. एवढं बोलून इकडे सागर हा जोरात उठतो आणि बोलतो की तुला काय नीट तेवढं तुझी मार्कशीट काय तुला नीट चेक करता येत नव्हती का. तर लगेच इकडे लकी बोलतो की अरे हो मी चेक करणार होतो आणि मी मोबाईलमध्ये बघणार, त्याच्या आधीच फोन आला की तू पास झाला आहे म्हणून, आणि म्हणून मी लगेच तुम्हाला सांगितलं. आणि तेवढ्यात लकी हा त्याला स्वतःला मारून घेतो आणि बोलतो की मी तुमची पण लाज काढली, स्वतःची पण लाज काढली आहे. मी आता एका मुलांना ते माझ्यावर चिडवत होते त्यांना पण मी मारून आलो आहे आणि त्यांनी पण मला मारलं आहे. आता मला आहे ना खूप त्रास होतो आहे, मला जगायचंच नाही आहे. तसं करून तो खुर्चीला त्याचं डोकं आदळत असतो. तर सागर बोलतो की काही वेडापणा करतोय तू, हा तसं काही नाही आहे, तू थोडं शांत हो. हा लगेच हा विषची बॉटल आणतो आणि ते तेवढ्याच सगळे त्याला थांबवतात आणि सागर खुर्चीवर बसून त्याला सांगतो की अरे एवढ्याशा गोष्टीवर कोणी एवढं करतं का. आणि तर इंद्र बोलते की हो ना तू नापास झाला तरी चालेल, पण आपल्याकडे सगळं आहे, तुला सगळं भेटेल ना, तू कशाला टेन्शन घेतोय. तर सागरचे पप्पा पण बोलतात की हो ना आम्ही सगळे आहोत तुझ्याकडे. तर लगेच इंद्रा ती लकीच्या मित्राकडे जाते आणि त्याला मारू लागते. तर सागरचे पप्पा बोलतात की अगं त्याला कशाला मारतीये, तो तर एक छोटासा पोरगा आहे ना. इकडे मुक्ता ही घरात जायला निघते तर तेवढ्यात त्या लकीच्या मित्राची आई येते आणि बोलते की अहो ताई तुम्हाला इथे लकी कोळी कोणी माहिती आहे का. तर मुक्ता बोलते की अहो हो पण तुम्ही आधी सांगा की त्यांनी काय केलंय. तर त्या मित्राची आई बोलते की अहो माझा अंशू आहे ना, तर तो एवढा साधा भोळा मुलगा आहे माझा, पण हा लकी त्याला भीती दाखवतो, धमक्या देतो आणि मारायच्या पण धमकी देतो, म्हणून तो तुमच्या घरात घेऊन गेलाय आता त्याला, मी त्याला काही सोडणारच नाही आता. एवढंच त्यांचं ऐकून मुक्ता ही वरती रूममध्ये जाते. तर लगेच इकडे जोरात रकी हा रडत असतो. तर तेवढ्यात मुक्ता तिथे येऊन बोलते की अरे काही नाटके चालली ही, एवढं खोटं बोलतो का, आता खरं पण बोल काहीतरी. तर इंद्रा बोलते की अगं काय बोलतीये तू. सागर बोलतो की तुम्ही प्लीज थोड्या वेळ थांबा, लकी पूर्ण खचला आहे. तर जोरातच मुक्ता बोलते की कोण हा खसरा आहे का, खोटं बोलतो आहे हा सागर, पूर्ण खोटं बोलतोय, सगळं काही तुम्हाला ते खरं सांगितलं त्यांनी ते सगळं खोटं होतं. इंद्रा बोलते की अहो बघा ना ही माझ्या मुलाला कशी धमकी देत आहे. तर लगेच सागरचे पप्पा बोलतात का तू थोडं शांत हो आणि सुनबाई तू बोल, तुला माहिती आहे का हे प्रकरण. तर मुक्ता बोलते की लकी मी तुला शेवटचं विचारते, तू सांगतोय का. तर तो नाही बोलतो. तर लगेच इकडे मुक्ता सांगते त्यांना की आज मी जेव्हा लकीची बॅग चेक करत होते त्या टायमिंगला त्याची खरी ती मार्कशीट भेटली आणि त्याच्यामध्ये तो नापास होता. तर तेवढं तिचं ऐकून इथे सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो. इकडे ते ऐकून सागर हा जोरात त्या लकीच्या तोंडात मारतो आणि बोलतो की तुझी आजपासून पॉकेट मनी बंद झाली आहे आणि तू माझ्या ऑफिसमध्ये येऊन पिऊनचं काम करणार आहे, समजलं तुला. तर लगेच इकडे इंद्रा रडत मुक्ताच्या पुढं बोलते की तुझं समाधान झालं आता, बघ एक आई म्हणून मला स्वतःच्या जीवाला किती वाईट वाटत असेल. जर तुझ्या स्वतःच्या मुलाला जन्म दिला असताना तेव्हा तुला कळलं असतं की आईची वेदना काय असतात. तर ते ऐकून इकडे सागर आणि मुक्ताला वाईट वाटून त्यांना धक्का बसतो. मित्रांनो तुम्हाला हा भाग कसा आवडला ते कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या मराठी मावळा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.